अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी कृपा या भक्ती मार्ग यूट्यूब चॅनलकडून सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पठण करणार आहोत शिवलीलामृत कथासार अध्याय 10. या अध्यायात भगवान शंकराच्या दैवी चमत्काराची व भक्तावरील कृपेची मनमोहक वर्णन आहे. हे वाचन तुम्हाला आध्यात्मिक समाधान, भक्तिभाव आणि शिवकृपा देईल याची खात्री आहे. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला तर मग ओम नमः शिवाय म्हणून सुरुवात करूया या पावन अध्यायाला. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू मदनरूप हत्तीला विदीर्ण करणारा सिंह आहेस. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा ब्रह्मजनन आहेस. तू मध्यरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे चंद्रशेखरा, हे वृषभावना, तू धंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारा इंद्र आहेस. तू अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करतोस. हे भालनेत्रा, तू धर्माचे वर्धन करणारा आहेस. तू आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करतोस. तू मत्स्यरूपी दुर्धर अरण्य लीलवया जाळून टाकतोस. तू वेदशास्त्रांना वंदनीय आहेस. हे सुहासवंदना, तू दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केलास. तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. नेमायरशनात महामुनी शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला कथन करीत होता. शबर दाम्पत्य आणि सिंहकेतू राजा यांचा शिवभक्तीने असा उद्धार झाला ते सांगून तो दुसरी कथा सांगू लागला. सूत म्हणाले, अनर्थ देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. तो वेदशास्त्रामध्ये पारंगत होता. शारदा ही त्याची मुलगी. ती अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवव्रताने पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह ती 12 वर्षाची असताना लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभाला राजेही भान देत असत. लग्न समारंभात व्यवस्थित पार पडला. देवव्रताने मुलीला व जावयाला आग्रह करून काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना त्याला विषारी सर्प चावला आणि तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच लोक धावले. मात्या पित्यासह शारदाही तेथे धावत आली. आपल्या पतीचे निष्ठेष्ट कलेवर पाहून तिला भोवळच आली. तिचे माता पिता शोक करू लागले. आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. लोक हळहळत होते. बाया बापट्या रडत होत्या. शारदा भानावर आली. जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. हाय हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदही उतरली नाही, तोच पतीला नेलेस. माझे विद्याधनाचे जहाज बुडाले. माझी शय्या ओस पडली. माझा प्राण विवसा गेला. आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? माझे सौख्य भांडार, माझा सौभाग्यनिधी त्या सर्व रूपी तस्कराने पार लुटून नेला. आता जगण्याची इच्छाच उरली नाही. मी काय करू? माझ्या जीवलगाला कोठे शोधू? तिचा विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते. त्यांनी शारदेचे सांत्वन केले. तिला धैर्य द्यावे म्हणून शंकराची प्रार्थना केली. देवव्रत आणि त्याच्या पत्नीची समजूत काढली. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती. पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती.
असे बरेच दिवस लोटले. शारदेचे माता पिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरामध्ये ती एकटीच होती. त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली. नेध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रताच्या घरी आले. के अंध होते. त्यांच्या शिष्याने त्यांचा हात धरून आणले. शारदेने त्यांना बसवण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन केल्यावर आदराने नमस्कार केला. तेव्हा नेवृद्धवानी आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदवंता पुत्र होवो. शारदा विधवा आहे हे त्या ऋषींना कसे ठाऊक असणार. त्यांनी आशीर्वाद तर दिला, पण ते अमोघ वचन खरे कसे होणार. शारदा खेदाने हसली. असह्य शोकाने तिच्या डोळ्यात पाणी आले. मुखातून हुंदका बाहेर पडला. नेवृद्धवानाने विचारले, बाळ, रडतेस कशाला. शारदा म्हणाली, ऋषीवर्य, काही दिवसापूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार. तेव्हा नेधर्व म्हणाले, मुली, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात. तेवढ्यात शारदेचे माता पिता व बंधू घरी परतले. नेधर्व ऋषीच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. जे घडले ते शारदाने त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषीचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूप होतो. त्यांच्या वरद प्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात यांचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मशापाने नहुष राजा सर्पयोनीत जन्माला. यादवाचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना शोभ आल्यामुळे इंद्राची सर्व संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणाच्या शापामुळेच श्रीहरीला अवतार घ्यावे लागले. परीक्षित राजाला तक्षकाच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पंडू राजाला ब्रह्मचर्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्म, विष्णू व महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जगदंबीला राग आला आणि त्याने स्वतःच्या 4 पुत्रांना दग्ध केले. कपिलाच्या शापाने 60,000 सगरपुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने उन्मत्त कुबेरपुत्र वृक्षरूप झाले. विप्रशापाने दंडक राजा भस्मीभूत झाला. नृग राजाचे सरड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे. गौतमाच्या शापाने इंद्राच्या अंगाला सहस्र भगे पडली. गुरुशापाने चंद्राला क्षय लागला. अगस्त्याने तर क्रोधित होऊन समुद्रात पिऊन टाकला. मांडव ऋषीच्या शापाने सूर्यपुत्र यमाला दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. तपस्वी ऋषीचा प्रभाव अत्यंत मनात आणले तर ते पाषाणालाही देव करतील. गरीबाला चक्रवर्ती सम्राट करतील. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटेल. हे ब्रह्मांडे मोडतील आणि पुन्हा निर्माण करून दाखवतील. म्हणून त्यांना तिन्ही जगात श्रेष्ठ मानले जाते. नेधर्व ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले, मुली, तू उमा महेश व्रत कर. ओम नमः शिवाय या षडक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप कर. तुला दिलेले हे व्रत सफळ होईपर्यंत मी येथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर्य देवव्रताच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभ दिनी नेधर्ववानी शारदेला षडक्षर मंत्र दीक्षा दिली व म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमा महेश्वराची पूजा करून सुरुवात करावी.
हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नेधर्ववाच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. त्याचे चारी खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णाची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरवून त्यावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मण व सुहासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वाने भोजन दिले. त्यांचा यथायोग सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, शंकराची देहकांती कुंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाचा फेस यासारखी धवल आहे. त्यांचे शरीर रजतकासारखे शुभ्र आहे. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसते. तो कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभेसमान देदीप्यमान आहे. तो जगाच्या आनंदाचा गाभाच आहे जणू. तो गुणातील आहे, शुभ्र आभरणांनी भूषित आहे. त्यांच्या मस्तकावर सर्वांग विराजत आहे. त्यावरील शुभ्र जटाचा मुकुट खूपच शोभून दिसतो. त्या जटा मुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे खूपच खुलून दिसतात. त्यांच्या भाळी चंद्राची कोर आहे. त्यांच्या सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन किती सुंदर दिसते. त्यांच्या कपाळावरील किंचित उन्मिलित तृतीय नेत्र त्यांच्या देखणेपणात अधिकच भर घालते. त्यांचे डोळे चंद्र सूर्यासारखे तेजस्वी दिसतात. त्यांच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकत आहेत. त्यांचा नीलवर्ण कंठ श्रेष्ठ पांचूहूनही शोभून दिसतो. त्यांच्या गळ्यात नरमुंडाची माळा आहे. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातात अनुक्रमे खडाग, त्रिशूळ, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमल अशी शस्त्रज्ञे व वस्तू आहेत. ती शस्त्रे प्रलय काळाच्या विजेसारखी झळकतात. त्यांच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे. शुभ्र अशा कैलास पर्वतावर सहस्र योजनेने विस्तीर्ण असा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्यांच्या प्रकाशाने दशदिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुभूषित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर आसन म्हणून गजचर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदाचे सगुण साकार स्वरूप असा शिवशंकर नित्य विराजमान आहे. त्याच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे. सूत म्हणाले, श्रोते हो, माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे. ही त्रिभुवन जननी नितांत सुंदर, सडपातळ व कोमलागी आहे. शंकराच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवंतीच्या हातात अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. तिच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनाच्या माळा व मल्लिका, बकुळ, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. तिने हत्तीच्या गंडस्थळातील मोक्तिकाची कर्णभूषणे धारण केलेली आहे. त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी. तिचा कटिभाग अतिशय बारीक आहे. तिच्या कमरेतील कमरपट्टा 12 आदित्याच्या एकत्रित तेजा समान देदीप्य आहे. तिची वेणी भुजंगासारखी आहे. ती कमलमुखी आहे. तिचे नयन आकर्ण आहेत.
ती निरुपम लावण्यवती आहे. जगातील सर्व देखण्या स्त्रियाचे सौंदर्य तिच्या पादागुष्टावरून ओवाळून टाकावे अशी कोट्यवधी मदनाची शोभा तिच्या समोर लज्जित होते. या त्रिपुर सुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. तिच्या पाऊलखुणा उमटतात तेथे रक्तकमळे उगवतात. जेथे तिच्या दंतपंक्तीची प्रभा झळकते तेथील खडे दिव्य मणी होतात. अखिल ब्रह्मांड मंडपात तीच एकमात्र अलौकिक स्वरूपाची आहे. चंद्र, सूर्य व अग्नी तिच्याच तेजाने प्रकाशतात. ती ब्रह्मा, इंद्रादी देवता या बालकांना आपल्या गर्भात वात्सल्याचे धारण करते. तिच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. तिची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की ती सूर्य चंद्राचे तेज एकवटून बनवली असावीत असे वाटते. त्यांची प्रभा तिच्या कपाळावर पसरलेली आहे. तिचे अधर उगवतीच्या बालवीर समान आरक्त आहेत. त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेले मोती हे त्याच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. तिच्या नेत्रातील दिव्य अजनाची प्रभा तिच्या गळ्यातील मोत्याच्या माळ्यावर पडल्यामुळे त्या मोत्यावर गुंजेवर असतात. तसे श्यामल टिपके पडलेले दिसतात. ती जगतमाता हास्य करते तेव्हा तिच्या दाताची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. तिचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवलवर्ण हंसपंक्तीच. या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी तिच्याच आधारप्रभेने आरक्तवर्ण दिसतात. पक्क डाळिंबाचे दाणे दिसतात. तिच्या श्यामवर्ण अंगाकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे तिने गळ्यात धारण केलेले मोत्याचे हार हे इंद्रनील मण्याने बनवलेले आहेत असे वाटतात. गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार व शोभिवंत आहेत. तिचे वस्त्र प्रलयकाळाच्या विजा विणूनच बनवलेले असावे एवढे जगजगीत आहे. मोत्यांचे विणकाम केलेली तिची कचुकी सतेज व शोभिवंत आहे. तिची भाऊभूषणे मौल्यवान रत्नांनी मढवलेली असून ती वेगळ्याच तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नाप्रमाणे विग्रहवर्ण असलेली ही आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा आहे. ती लीलेने अनंत वेश धारण करणारी, भक्तावर कृपा करणारी, दृष्टासाठी प्रलयकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणारी आणि ब्रह्मांडमाळाची घडामोड करणारी आहे. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो. तिच्या कानात डोलणारे मोत्याचे घोष हे आकाशात झळकणारे कृतिकापुंजन होत. तिच्या भाळीची लालबुंद कुंकुमरेखा सकाळ संध्याकाळच्या क्षितिज शोभेलाही कमीपणा आणील अशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार गिळकृत करून शंकर सगुणाचा निर्गुण झाला तरी हिचे सौभाग्य अखंडच राहते. हिने आधी दक्ष कन्या होऊन आणि नंतर हिमालयाची कन्या होऊन शंकराला वरिले. तिच्या भाळी बीजवरा हे भूषण खूपच शोभून दिसते. तांबूल सेवनाने तिचे मुख्य सौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवीने वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. तिची वेणी प्रयाग क्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या 3 नद्याच्या प्रवाहासारखी ती पेंडी आहे. तिच्या बाबतीत कृष्णवर्ण कुरळ्या कुंतलाची वेणी ही यमुना, त्यावर माळलेले शुभ्र फुलाचे हार ही गंगा व लाल फुलाचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणता येईल. तिच्या वेणीतील मृदू राखडी हे अलंकार म्हणजे तिच्या
वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्य कुर्मादी जलचरण. तिच्या केशाग्री बांधलेल्या गुच्छ म्हणजे सागर. तिच्या गळ्यातील मोहनमाळ ही जणू ब्रह्मांडाचे मणी ओवूनच तयार केलेली आहे. जीव आणि शिव हेच तिचे स्तन तिने सावरून धरलेले हे दोन पक्षीच आहेत जणू. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचुडे धारण केले आहेत. तिच्या 10 बोटात 10 मुद्रिका आहेत. या 10 मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारच होत. तिच्या पायातील नूपुराचा मधुर ध्वनी ऐकून समाधीमग्न शंकर भगवान येतो. त्याच्या नेत्राचे चकोर पक्षी तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त हेच तिच्या चरणागुणातील दोहलारे जोडवी आदी अलंकार. सूत म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले. उमा महेश्वर व्रत करताना शिवपार्वतीचे हेच दिव्य स्वरूप शारदा मन चक्षुसमोर आणून त्याचे ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नेध्रुवाने तिच्याकडून यथाविधी उद्यापन करविले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्याची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तने केले. मध्यरात्रीच्या संयमास शारदा नेध्रुवाच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करत होती. तोच साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नेध्रुवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नेध्रुव आणि शारदा यांना परम आनंद झाला. दोघांनी तिला वंदन केले. अत्यंत प्रेमपूर्वक तिचे स्तवन केले. म्हणाले, हे भवानी जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस. तू ओंकार स्वरूप आणि स्वयंभू आहेस. तू ब्रह्मानंद देणारी आहेस. सर्वांचा आरंभ आहेस. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. तू हिमालयाची कन्या आहेस. तू सौभाग्याची सरिता आहेस. हे हेरंब जननी, तू भक्ताच्या हृदयरूपी कमळात रमणारी भ्रमणारी आहेस. चैतन्याची खनिज अशी तू वेदपुराणातही वंदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जगमाधाला दृष्टी येते. पंगू मनुष्य अवंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो. मुका बोलू लागतो. मूर्खाला शानपण येते. वाळूच्या खड्याची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्याचे चिंतामणीत रूपांतर होते. हे आई, तुझा प्रभाव अचित्य आहे. तुझे लीला कर्तव्य अगाध आहे. तू भक्ताचे पालन करतेस. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देतेस. तू संसार भय नष्ट करणारी आहेस. तू वेदाची माता असून ब्राह्मणाच्या आणि विद्वजनाच्या मनाला आनंद देणारी आहेस. ब्रह्मादिक देवसृष्टी नेहमी तुझेच ध्यान करतात. हे भवानी, तू त्रिपुर सुंदरी आहेस. त्रिभुवनाची जननी आहेस. तू त्रिविध दोषाचे आणि त्रिविध तापाचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृंडांनी, तू शंकराच्या मनोरूपी सरोवरात विहार करणारी हंसी आहेस. तू विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहेस. तू सर्व व्यापक आहेस. तूच सर्व कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. हे भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली.
ती शारदेला म्हणाली, तुझ्या सेवा भक्तीने मी संतुष्ट झाले आहे, तरी वरदान मागून घे. नेद्धर्व ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्तांत व म्हणाले, माते, तू सर्व समर्थ आहेस, मनात आणले तर काहीही करू शकतेस. म्हणून या मुलीला मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तू पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषीच्या मनात असलेला श्रद्धाय जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या होती. हिचे भामिनी असे नाव होते. हिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही त्याची दुसरी बायको होती. ही स्वस्वरूप व मृदभाषिणी होती. हिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्याच अधीन करून ठेवले. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. हिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीने सौंदर्य पाहून तो हिच्यावर आसक्त झाला. हिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्याने हिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण हिने दाद लागू दिली नाही. त्याला झिडकारले, कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण हिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती हिचा ध्यास घेऊनच मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही, म्हणून तिनेही हिला तू विधवा होशील असा शाप दिला. हिने दिलेल्या दुःखामुळे ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनीच शारदा म्हणून जन्मली. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला तोच पद्मनाथ. त्याचे हिच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला. या कुकर्मामुळे त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदेला वैधत्व आले. पूर्वजन्मीचे तिच्या सवतीने दिलेला शाप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यकर्माचे फळ भोगावेच लागते. पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे. तो येथून 360 योजने दूर द्रविड देशात आहे. आजही त्याला भामिनीचे स्मरण आहे. हिचे स्वरूप आठवून तो तळमळत असतो. तो रोज हिच्या स्वप्नात येईल. हिला प्रेमाने अंगसंग देईल. त्यामुळे हिला गर्भधारणा होईल. ही एका पुत्रास जन्म देईल. त्याचे नाव शारदानंदन ठेवावे. तो सर्वत्र प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकाचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल. बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली. भगवतीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधनातून शारदेला दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी पचणार ते तिची निंदा करू लागले. शारदेचे सासू सासरे, दीर, आप्त, सोयरे देवरथाच्या घरी येऊन धडकले. ते सर्वजण शारदेला दूषणे देऊ लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिला देवीचे दर्शन झाले. स्वप्नात ब्राह्मणाचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथावर त्यांचा विश्वास बसेना. लोक तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. तिचे नाक व कान कापून तिची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदेला दोष देऊ नका, ती म्हणते तेच सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटला. त्यात एक पुण्यवान आणि विवेकवृद्ध मनुष्य होता.
शारदेची बाजू घेऊन तो लोकांना म्हणाला, बाबांनो थांबा, आता ताईपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचित आणि अगाध आहे. कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीलया घडवू शकते. तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे? सर्व देहामध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहे. मग तो शोधूनही का सापडत नाही? पंचमहाभूताचे परस्पर वैर सर्वश्रुत आहे. मग तीच शरीरामध्ये परस्पराशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात? गर्भातील बाळ कसे मोठे होते? त्याच्या चेतना कोठून येते? त्याला हातपाय व अवयव कसे प्राप्त होतात? तेथे त्याचे रक्षण कोण करतो? काळ्या खोडातून व फांद्यातून हिरवी पाने कशी प्रकट होतात? त्याची फुले व फळे विविध धरंगी, विविध आकाराची, विविध गुणधर्माची कशी विचार करून बुद्धी कुटीत होते? हेच तर ईश्वरी सत्तेचे अगाध सामर्थ्य. आले तो जगन्नाथ काय करू शकत नाही ते विचारा. पूर्वी कूपकेतू राजाचे वीर्य जलात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभांडकाचा वीर्वाश जलात पडला. तो प्राशन केल्यामुळे हरणी गर्भवती झाली. तिच्या उदरातून ऋष्यशृंग ऋषीचा जन्म झाला. दशरथाच्या पुत्र कामेष्टी यज्ञात कोणी चमत्कार केला? सौराष्ट्राच्या राजाने एका हरणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानव पुत्र प्रसवली. उपरिचर वसूच्या वीर्यापासून गर्भ राहून नत्सचीच्या उदरी सत्यवतनीचा जन्म झाला. तिचा बंधूही तसाच जन्मला. तो पुढे राजपुत्र झाला. महर्षीच्या गर्भातून महिषासूर दैत्याचा जन्म झाला. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की स्त्रियांना त्यांच्या संकल्पनानेच गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला? यादव कुळातील सांब्याच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवाचा जन्म कसा झाला? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानता ना? मग शारदेच्या सत्यवचनावर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते. पर दुर्जनाचे काय? ते एक ऐकायलाच तयार नव्हते. शारदेची निंदा करून तिला अपमानित करीत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खांनो ऐका, आता जो शारदेची निंदा करेल, तिला पापिनी व व्यभिचारिणी म्हणेल, त्याची जीभ चिरली जाऊन तित किडे पडतील. तेव्हा सज्जनांनी शारदेची बाजू घेऊन, हे खरे आहे, शारदा निष्पाप आहे. जो कोणी तिला त्रास देतील त्यांना त्याच्या दुष्कर्माची फळे भोगावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला डोळ्यावर झापडे ओढून घेतली आहे. ही कसली आकाशवाणी? शारदेचे पाय झाकण्यासाठी हिच्या घरच्यांनी हे सर्व कपट नाट्य रचले आहे. ते असे म्हणताच उपस्थिताच्या आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदकाच्या जीवा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. शारदेला वंदन करून ते म्हणाले, माते, तू जानकी आणि रेणुकेसारखी साध्वी आहेस, पवित्र आहेस. लोकनिंदा थांबवली. 9 मास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे तो दिसा मासाने वाढू लागला. 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेदाध्वन करू लागला.
त्याने 4 वेद व 6 शास्त्रे याचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखोत केली. त्याला विज्ञानामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र कीर्ती झाली. राजे व महाराजे त्याच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले. त्याला सर्वत्र मान सन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. त्याने आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली होती. तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता. हाच शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता. हाच शारदेला स्वप्नात रोज भेटत असे. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खून पटली. आनंद झाला. शारदेला देवीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले. ती म्हणाली, मुली गोकर्ण क्षेत्री तुझीच व तुझ्या पतीची गाठ भेट होईल. तेव्हा उमा महेश्वराचे अर्धे पुण्य तू त्याला दे. त्याचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने राहून त्याची सेवा कर. व्रतस्थ राहा. समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन केले. उमा महेश्वराच्या व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तेही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली. व्रतस्थ राहिली. तिचा पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिवपार्वती समजून सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भवानी ह्यांच्या कृपाप्रसादाने शारदेला हे महदभाग प्राप्त झाले होते. जो आपल्या आईवडिलाची सेवा करीत नाही, त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याची विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानपान ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांना विचारित नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्न पाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो, त्यांना जिवारी लागेल असे बोलतो, तो नराधमच. तो षडशास्त्री असला तरी चांडाळाहूनही अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ. त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचेल स्नान करावे. अशा कृतघ्न आणि महादोषी मनुष्याला यम भयंकर नरक यातना देत असतो. शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेनेही सहगमन केले. त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्रीधर कवी म्हणतो, श्रोते हो, शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे. त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल. ज्याची पूर्वपुण्याई थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते व ज्याचे मरणच जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविक जन हो, श्री गुरु ब्रह्मादाच्या कृपाप्रसादाने लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करीतो की शिवचरित्र हे साक्षात अमृत आहे. तुम्ही देवानी हे आदराने सेवन करा. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवण पठणाने श्रोता आणि वक्ता पावन होईल. स्वतः शिव पार्वती त्यांचे रक्षण करतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 10वा समाप्त.
श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. हर हर महादेव. आपल्याला शिवलीलामृत अध्याय 10 श्रवण करून नक्कीच भक्तिरस अनुभवायला मिळाला असेल. ही शिवकथा आपल्या जीवनात भक्ती, श्रद्धा व शांती घेऊन येवो हीच प्रार्थना. हा अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओम नमः शिवाय कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी कृपा या भक्ती मार्ग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अध्यायासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत हर हर महादेव. जय जय स्वामी समर्थ.